बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होतीये. मतदान संपलेलं आहे. आता याच्यामध्ये कोण बाजी मारतं हे आपण बारामतीकरांकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत काही बारामतीकर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मतदान झालं? हो झालं ना. कोण जिंकेल असं वाटतंय? अजित पवार. अजित पवार. राज्याचं काय चित्र असेल? राज्याचं तर तसं सांगता येत नाही, पण बारामतीमध्ये तर अजितदादांचेच हवा आहे. राज्यात कोणाचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला? राज्यात महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. कॉन्ट्राडिक्टरी वक्तव्य खरं तर. इकडे अजित पवार आणि राज्यात महाविकास आघाडी. तुमचं काय सांगा? आमचं काही तेच. कोण निवडून येईल तुमच्या मतात? आमच्या मतदारसंघात अजितदादा. हो. सरकार कोणाचं येईल असं वाटतं? शिंदे, एकनाथ शिंदे. हो. अन्य काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मावशी, मतदान केलं का? केलं की. केलं काय? कोण निवडून येईल? आता कोणाच सांगायचं? दोन्ही माणसं आपलीच आहेत. कोण सांगायचं निवडून येईल? दोन्ही माणसं आपलीच आहेत बारामतीतली. येणार की, पण कुणाचं सांगावं? आम्हाला वाटतंय दादा दादा येतील निवडून. अजित दादा. राज्यात सरकार कुणाचं येईल असं वाटतंय? दादांचं वाटतंय. तर अन्य काही बारामतीकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. मी सध्या बारामतीतल्या भिगवण चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो बरेचसे नागरिक जे आहेत ते बारामतीकर बाहेर पडलेले आहेत. मतदान केलं? केलं. कोण निवडून येईल असं वाटतं? दादा. कुठले दादा? अजित दादा. फक्त अजित दादा. राज्यात सरकार कुणाचं येईल असं वाटतं? राज्यात कमळच. काय सांगा? काय नाही, अजित दादा. राज्यात सरकार कुणाचं येईल? कमळच. कमळ. दादा. अजित दादा. काका, मतदान केलं का? केलं की. कोण निवडून येईल असं वाटतंय? योगेंद्र पवार. योगेंद्र पवार. आणि राज्यात सरकार कुणाचं येईल? महाविकास आघाडी. अजित पवार. अन्य काही जे आहेत ते बारामतीकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मावशी, मतदान केलं का? केलं की मतदान. कोण निवडून येईल असं वाटतंय? घड्याळ. गड्या. हा. राज्यात सरकार कुणाचं येईल असं वाटतंय? भाजपचं. भाजपचं सरकार येईल. या मावशींचं म्हणणं असं आहे की राज्यात सरकार जे आहे ते भाजपचं येईल. दादा, मतदान केलं? काका, मतदान केलं का? हो, केलं की. काय वातावरण आहे? वातावरण लागेल काय लागणार तर आहेच कोणतरी, पण तुम्हाला काय वाटतं कोण लागेल? घड्याळ लागणार की. घड्याळ लागणार. राज्यात सरकार कोणाचं येईल असं वाटतंय? माहिती सरकार येईल. महायुती सरकार येईल. ठीक आहे. चला, अन्य काही बारामतीकर आहेत. काका, मतदान केलं का? नाही केलं मतदान. दादा, मग काका मतदान केलं? मतदान केलं की. काय वातावरण आहे? वातावरण आता काय आहे इथं बारामतीत काय चालणार आहे? काय वाटते? मी तेच विचारतो तुम्हाला, काय चालणार आहे बारामतीत? गाड्याळच चालणार. राज्यात सरकार कोणाचं येईल? काय ते महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडी. काकू, मतदान केलं? कोण निवडून येईल असं वाटतं? घड्याळ. आणि राज्यात सरकार कोणाचं येईल? पवार. पवारांचं. कुठले पवारांचं? शरद पवार. तर हा बारामतीकरांचा कौल आहे. तरुण आहेत आपल्यासोबत. दादा, मतदान केलं का? हो. हो. केलं ना. कोणाचं पारड जड दिसतंय? कोणाचं आता? दादांचं 100% सीट निवडून. कुठले दादा? अजित दादांचं. अजित दादा. लाखाच्या आसपास निवडून येईल सीट दादा. ठीक आहे. अन्य काही बारामती करत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, मतदान केलं? हो दादा, केलं ना मतदान. काय वातावरण सध्या पाहायला मिळतं? सध्या तर वातावरण दादांकडेच आहे, घड्याळाकडेच आहे, राष्ट्रवादींकडेच आहे वातावरण तर. कारण दादांनी जो काही विकास केला आहे आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी बघता बारामतीकरांचा कौल 100% दादांनाच भेटणार आहे. 100. सरकार कोणाचं येईल? सरकार महायुतीतच येणार आहे. हो. दादा, मतदान केलं का? हिंदी है, मराठी नहीं. मतदान वोटिंग क्या? नहीं. कहाँ से हो? ओडिशा से. तर हे बाहेरच्या राज्यातील जे आहेत ते बारामतीमध्ये एका कामानिमित्त आले आहेत. आपल्यासोबत काही बारामती करत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, मतदान केलं? किया. कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? क्या? बारामती में क्या कौन चुन के आएगा ऐसा आपको लग रहा है? बहुत बड़ा क्वेश्चन है ये, बहुत बड़ा क्वेश्चन है. आपको क्या लग रहा है? नहीं बोल सकते. नहीं. कुछ तो कोई तो चुन के आएगा. बोल नहीं सकते. सरकार किसका आएगा? दादा ही आएंगे.
कौन से दादा अजीत दादा ही आएंगे. आपण बघू शकतो बारामतीकरांचं जे म्हणणं आहे ते अजित पवारांसोबत अजित पवार निवडून येईल असं सांगतायत. मतदान केलं? हो केलं. हो कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? घड्याळ अजितदादा पवार. सरकार कोणाचं येईल असं वाटतं? अजितदादांचंच. हो काकू मतदान केलं? हाँ किए थे. हाँ कोण निवडून येईल असं वाटतंय? कुछ नहीं बता सकते अभी. बरं, सरकार कोणाचं येईल? अपना बारामती ही चाहिए. सरकार कोणाचं येईल? अजित पवार ही आना चाहिए. अजित पवारांचं सरकार जे आहे ते अनेक बारामतीकर म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मतदान केलं. नमस्कार. हो केलं. काय वातावरण? वातावरण घड्याळच आहे. सरकार कोणाचं बनेल असं वाटतं? सरकार महाविकास आघाडीच येईल, पण बारामतीतून घड्याळच निवडून येईल. म्हणजे मला हे कळत नाहीये की बारामतीमधून घड्याळ निवडून येईल पण सरकार महाविकास आघाडी, हे कसं काय बरं? हे बारामतीचं सूत्र आहे की लोकसभेला पवार साहेब आणि विधानसभेला अजितदादा, त्यामुळे बारामतीतून अजितदादा 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील. काका मतदान केलं का? हो केलं. काय वातावरण आहे? आहे ना, चांगलं वातावरण आहे. कोण निवडून येईल असं वाटतंय? निवडून घड्याळ येणार. घड्याळ. हो घड्याळ. सरकार कोणाचं येईल राज्यात? सरकार आपलं भाजपचं. हो. तर हे होते बारामतीकर ज्यांचं म्हणणं आहे की अजित पवार निवडून येईल, परंतु सरकार जे आहे ते अनेक जण असं म्हणतायत की अजित पवार बारामतीतून निवडून येतील परंतु सरकार जे आहे ते महाविकास आघाडीचं येईल. तर तसंच काही जण म्हणत आहेत की अजित पवार बारामतीतून निवडून येईल आणि महायुतीचं जे आहे ते सरकार बनेल. आता नेमकं काय होतं, अजित पवार निवडून येतात की युगेंद्र पवार निवडून येतात, हे मात्र 23 तारखेला कळेल आणि त्या दिवसाची आपल्याला वाट पाहावी लागेल. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.